पर्सनल ब्रँड स्ट्रॉंग असण्याचे 10 फायदे. ओके, बघूयात आपण काय काय फायदे आहेत. पहिला फायदा आहे की लोक तुम्हाला तुमची एक्सपर्टी जर दिसली नाही तर लोक तुम्हाला पे करणार नाहीत. त्याच्यामुळं पर्सनल ब्रँड स्ट्रॉंग असेल तर तुम्ही दिसाल लोकांना. दिसल्यामुळं तुमची एक्सपर्टी आहे, क्रेडिबिलिटी पण आहे, त्याच्यामुळे लोक तुम्हाला पे करतील. त्याच्यानंतर सेकंड आहे, तुम्हाला पर्सनल ब्रँडिंगमुळं प्रीमियम परसेप्शन आणि पोझिशनिंग तुमची मार्केटमध्ये स्ट्रॉंग होईल. त्याच्यामुळं तुम्हाला लोक प्रीमियम चार्ज करतील आणि तुमची जी पोझिशनिंग आहे ते स्ट्रॉंग असल्यामुळं तुम्ही रिझल्टसाठी तुम्ही जर बघितलं तर लोक तुम्हाला प्रीमियम पे करायला रेडी असतील. त्याच्यानंतर तिसरा फायदा आहे अपॉर्च्युनिटी मॅग्नेट. म्हणजे लोक तुम्हाला पॉडकास्टला बोलवतील, लोक तुमच्याकडनं सर्व्हिसेस घ्यायला रेडी राहतील, तुम्हाला स्टेज वरती स्पीच द्यायला बोलवलं जाईल. त्यानंतर न्यूजमध्ये तुम्हाला एखाद्या विषयाची बद्दल चर्चा करण्यासाठी बोलवलं जाईल. इंटरव्ह्यूसाठी खास आमंत्रण भेटेल. तर पर्सनल ब्रँडिंगचे तिसरा फायदा म्हणजे अपॉर्च्युनिटी मॅग्नेट, जे मी आत्ता सांगितलं. त्याच्यानंतर चौथा जो फायदा आहे तो म्हणजे पर्सनल ब्रँडिंग जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुमची जी सेल्स प्रोसेस आहे ती रिड्यूस होईल. कारण की लोक तुम्हाला बघतायत, ऐकतायत, त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली ते तुम्हाला ओळखतायत. त्याच्यामुळे ते ज्यावेळेस तुमच्याकडे 1-to-1 कॉलला येतील किंवा ते तुमच्या एक्झिबिशनला येतील किंवा वेबिनारला येतील तर ते पूर्णपणे सोल्ड म्हणजे घ्यायच्या 100% निर्णयात नाही येतील. फक्त ते तुमच्या मीटिंगला किंवा वेबिनारला एक कन्फर्मेशनसाठी येतील. बाकी 50 ते 70% नंतर डिसिजन झालेला असेल की मला ह्यांच्यासोबत काम करायचं. तर हा चौथा फायदा आहे. पाचवा फायदा आहे जो तुम्हाला कंपॅरिझन पासून किंवा जी कम्युनिटी असतं, म्हणजे लोक तुम्हाला ज्यावेळेस तुमच्याकडे बघतील तर ते इतरांसोबत कम्पेअर करणार नाहीत. कारण की तुमचं पर्सनल ब्रँडिंग स्ट्रॉंग असेल तर कमोडिटायझेशन म्हणजे कमोडिटी आणि कंपॅरिझन याच्यापासून तुम्ही पूर्णपणे वाचणार आहात. लोक तुम्हाला युनिक समजणार आहेत, ते दुसऱ्यांसोबत तुमची कंपॅरिझन करणार नाहीत. हा तुम्हाला आहे पाचवा फायदा. त्याच्यानंतर सहावा फायदा आहे की तुम्ही जो रिझल्ट देताय, तुम्ही जो काही इम्पॅक्ट आहे, तुमचं कामाचा जो रीच आहे, तुम्ही पाहिजे तो डबल, ट्रिपल, 100 पटीने तुम्ही स्केल करू शकता. याचा अर्थ काय आहे की एक व्हिडिओ लाखो लोक बघू शकतात, एक तुमचा ब्लॉग लाखो लोक वाचू शकतात. याच्याने काय होणार आहे की तुमची एक्सपर्टी, त्यातनं होणारा जो बदल आहे, तुम्ही पाहिजे त्या लोकांपर्यंत, मल्टिपल लोकांपर्यंत पोहोचू शकता. हा तुमच्या पर्सनल ब्रँडिंगचा फायदा आहे किंवा ते स्ट्रॉंग असल्यामुळं तुमचा रीच आणि तुमचं इम्पॅक्ट स्केल होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा सातवा फायदा आहे की तुमचं जे रेप्युटेशन, जे आपण रेप्युटेशन म्हणतो, की तुमची जी क्रेडिबिलिटी आहे ती कंपाऊंडिंग होणार आहे. दिवसेंदिवस तुमचं व्हॅल्यू ॲडिशन आणि लोकांना तुम्ही जे काही व्हॅल्यू देताय, एज्युकेशन देताय, ते काही तुम्ही दिवसेंदिवस एक दिवस जसं जसं होईल तसं तसं ते कंपाऊंडिंग होतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की फायनान्स टर्ममध्ये एकदा मी इन्व्हेस्ट करत गेला की एका ठराविक काळानंतर तुम्हाला इंटरेस्टवरती पण इंटरेस्ट भेटतो. म्हणजेच तुमचं ते कंपाऊंड व्हायला लागतं. तसंच रेप्युटेशनबद्दल पण आहे. तुमच्या पर्सनल ब्रँडिंग म्हणजे स्वतःच्या एक पर्सनल ब्रँडमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्ट केलं तर ते सुद्धा रेप्युटेशन बिल्ड करण्याचं मशीन बनवून जातं. त्यानंतर आठवा जो फायदा आहे तो आहे की लोक तुम्ही किती वेळ देताय किंवा किती टाइम देताय याच्यानुसार पे करत नाहीत. तर तुम्ही रिझल्ट काय देताय, म्हणजेच तुमच्या नावाला, तुमच्या ब्रँडसाठी ते पे करतात. म्हणजे तुम्हाला अजून माहिती असेल की लोक एखाद्या ब्रँडसाठी, म्हणजे एखादी गोष्ट मार्केटमध्ये 500 रुपयाला असेल पण तीच गोष्ट 4-5 हजार रुपयाला फक्त ब्रँड आहे म्हणून लोक विकत घेतात. तर तो फायदा तुम्हाला तुमच्या पर्सनल ब्रँडिंग स्ट्रॉंग असण्याने भेटायला लागेल. त्याच्यानंतर पुढचा फायदा जो आहे तो म्हणजे फ्युचर प्रूफ युअर करिअर. याचाच अर्थ असा आहे की अनेक अशा गोष्टी चेंज होतील, ट्रेंड येईल जाईल, पण तुमच्या विषयामध्ये तुमची जी एक्सपर्टी आहे ती टिकून राहील आणि तुमचं जे काय ब्रँड आहे ते स्ट्रॉंग असल्यामुळं लोक तुम्हाला लक्षात ठेवतील आणि त्याच्यामुळं तुमचं जे काही करिअर असेल ते सेफ होईल. म्हणजे किती जरी AI आलं, किती जरी काय झालं, किती जरी लोकांनी म्हणलं की जॉब रिप्लेस होतील किंवा काय होईल, बट तुमच्या ती ओळख तुम्ही जी काही स्ट्रॉंग केलेली आहे त्या ओळखीचा फायदा तुम्हाला या ट्रेंड ॲक्सेप्ट करून लगेचच्या लगेच तुम्ही तो ट्रेंड जो आहे स्वीकारल्यानंतर तुम्ही तुमचं तो ब्रँड जे आहे ते त्यानुसार तुम्ही फ्युचर प्रूफ करू शकता. तर हा 9वा फायदा आहे.
आणि 10वा जो फायदा आहे तो म्हणजे इन्फ्लुएन्स ओव्हर द इंडस्ट्री. म्हणजे तुम्ही जी म्हणजे इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर लोक जर काही गोष्टी झाल्या तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तर तुमचं मत ते जाणून घेतील आणि तुमच्या मताला किंमत असेल. ते इन्फ्लुएन्स ओव्हर द इंडस्ट्री. तर असे 10 फायदे आहेत. जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की चॅटबॉक्समध्ये मला सांगा की या 10 पैकी तुम्हाला कुठला रिलेट झाला. 10 तर 10 खूप महत्त्वाचे आहेत. हे फायदे सगळ्यांनाच भेटणार आहेत. पण त्यातला तुम्हाला कुठला एकदम फील झाला तो एक मला सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला असाच एक इन्फॉर्मेटिव्ह पाहिजे असेल तर नक्की तुम्ही जिथं कुठं हा व्हिडिओ बघत आहात तो काही चॅनल असेल तर तुम्ही सेव्ह करून ठेवा. आणि भेटूयात पुढच्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी. तोपर्यंत थँक्यू. जय महाराष्ट्र. ऑल ऑफ यू.